नमस्कार मित्रांनो, स्वागत नवीन व्हिडिओ मी घेऊन आलोय आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जास्त दूध देणारी म्हैस तुम्ही कशा प्रकारे ओळखू शकता। खूप इंटरेस्टिंग असा मुद्दा आहे मित्रांनो, खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे आणि तुम्हाला सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर आता सगळ्यात बेसिक आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे दूध व्यवसायासाठी जास्त दूध असणं फार गरजेचं आहे, तर तुम्हाला याच्यामध्ये चांगला नफा जो आहे, चांगलं प्रॉफिट जे आहे ते मिळू शकतं। मग आता जास्त दूध देणारी म्हैस नेमकी ओळखायची कशी? म्हैस घेताना जर तुमची चुकली तर तुम्हाला मोठ्या प्रमाणावर मित्रांनो ह्याच्यामध्ये लॉस होऊ शकतो आणि चांगला अभ्यास करूनच म्हैस खरेदी करणं हे फार गरजेचं आहे या व्यवसायासाठी। त्यामुळे कोणकोणत्या नेमक्या गोष्टी बघायच्यात आणि ती म्हैस खरेदी करायची, कशा प्रकारे ती म्हैस आपण बघितली पाहिजे, तर कुठली काळजी घेतली पाहिजे, तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पुढे ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये मिळणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे, व्हिडिओत संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो कॉमेंट करायला विसरू नका। तर आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे म्हैस घेताना तुम्ही 3 वेळा कमीत कमी दूध बघूनच ती म्हैस घेतली पाहिजे। आता हे बरेच लोक म्हणत असतील आम्हाला माहिती आहे, पण मित्रांनो जर तुम्ही ह्याच्यामध्ये हलगर्जीपणा केला, तुम्ही एकच वेळा दूध काढलं तर तिथं तुमची फसवणूक होऊ शकते। त्यामुळे कमीत कमी 3 वेळा तुम्ही म्हैशीचं जे ते दूध स्वतः काढून बघितलं पाहिजे, मग म्हैस खरेदी केली पाहिजे। आता दुसरी गोष्ट अशी, तुम्ही दूध ज्या बादलीमध्ये काढणार आहे त्या बादलीमध्ये तुम्हाला एक गोष्ट जाणवेल की बादलीच्या वर मोठ्या प्रमाणावर फेस तुम्हाला दिसतो। ह्याच्यामुळे काय होतं की त्या बादलीत तुम्हाला दूध जास्त दिसतं आणि तुम्हाला एक्झॅक्ट त्याच्यामध्ये अंदाज येत नाही की ह्याच्यामध्ये नेमकं दूध किती आहे। त्या दुधाचं वजन करूनच बघितलं पाहिजे तर तुम्हाला परफेक्ट कळू शकतं की दूध किती आहे। ह्याच्यानंतर तुम्हाला मी आता 2 गोष्टी सांगतो, ज्या 2 गोष्टींवरनं तुम्ही ओळखू शकता की नेमकी ही म्हैस जास्त दूध देणारी आहे का। तर त्या 2 गोष्टी कुठल्या, तर त्यातली पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे कास। आता मित्रांनो म्हैशीची जी कास आहे तिची साईज मोठी असणं हे खूप गरजेचं आहे। जेवढी मोठी कास तेवढं जास्त दूध, हे एकदम बेसिक झालं। त्याच्यानंतर तुम्ही एक गोष्ट अजून नोटीस करायची की कासेवर जे थन आहेत त्याच्यामध्ये अंतर जास्त असलं पाहिजे। जेवढं जास्त अंतर तेवढं जास्त त्या म्हैशीचे दूध देण्याची कॅपॅसिटी। त्याच्यानंतर तुम्हाला कासेवर आणि पोटाच्या खाली तुम्हाला मिल्क वेज दिसतात, म्हणजे दुधाच्या शिरा दिसतात। तर त्या जेवढ्या मोठ्या आणि त्या जेवढ्या तुम्हाला दिसत असतील मोठ्या, तेवढं तुम्हाला समजून जायचं तुम्ही तेवढं जास्त त्या म्हैशीचं दूध आहे। तर आता हे झालं कासेचं। आता शरीर म्हैशीचं कसं असलं पाहिजे, सगळ्यात बेसिक गोष्ट जी तुम्ही जर म्हैस घेताय तर तिचं शरीर जे, तिची चमडी जे ती पातळ असली पाहिजे आणि चमकदार असली पाहिजे। ह्या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत। त्याच्यानंतर म्हैस जे ती मागून रुंद असली पाहिजे। आता हे झालं शरीर रचना। ही शरीर रचना जर म्हैशीची असेल तर समजून जावं ती म्हैस चांगलं दूध देणारी। तर ह्या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत। ह्या 2 गोष्टी बघून तुम्ही म्हैस खरेदी केली पाहिजे, तर चांगल्या प्रकारे तुम्हाला ह्या व्यवसायामध्ये फायदा होऊ शकतो। तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो कॉमेंट करायला विसरू नका। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपला चॅनल देखील सबस्क्राईब करा। धन्यवाद।